महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजेल। मात्र त्याआधी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने चाचपणी करताना दिसतोय। गेल्या महिनाभरातली प्रत्येक राजकीय पक्षांच्या प्रमुखांची विधानं पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक पक्ष स्वबळाची चाचपणी करतोय। शक्य तिथे आणि जमेल तिथेच युती किंवा आघाडी करू, नाहीतर स्वबळावर लढू असाच पवित्रा प्रत्येकाचा दिसतोय। एरवी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेणारे मित्रपक्ष सध्या मात्र कार्यकर्त्यांवर अन्याय नको असं म्हणत स्वबळाची चाचपणी करतायत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये 10 पैकी 10 जागांवर महायुतीला यश मिळालं। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीला महायुतीतील तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे। हीच गर्दी आता महायुतीची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीतल्या प्रत्येक पक्षानं जागा वाटपामध्ये आम्हालाच सर्वाधिक वाटा मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे। जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्याचा बळी दिला जाणार नाही। पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी भूमिका भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली आहे। तर जमेल त्या ठिकाणी महायुती म्हणून आणि जमणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे। जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं, न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेलं आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये